मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पावसाची काहीशी विश्रांती। पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागरिक आणि मच्छीमारांना खबरदारी घेण्याचं आवाहन। आठ जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट शक्य। अनावश्यक कामांसाठी बाहेर जाणं टाळा। मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन। मिसिंग लिंकवर पडलेली दरड हटवण्याचं काम 90% पूर्ण। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू, तर येत्या 2 तासात पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू होण्याची शक्यता। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प। नाशिकमध्ये ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ग्रामीणमध्ये आवश्यकता नसेल तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मावळच्या पाटण गावात एका घरावर कोसळली दरड। दरड कोसळल्यानंतर कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, थेट पुण्यात यावं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन। पालखी आळंदीतून पुण्यात आणली जाणार। आळंदीत इंद्रायणीचं पाणी ओसरलं नाही तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला जाणार। संस्थान कमिटीच्या बैठकीत पर्यायी मार्गाचा विचार। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट। गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन। वसई विरारमध्ये पावसाचा कहर। अनेक भागांना तळ्याचं स्वरूप। विरारमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली। वसई ते पालघर डहाणू लोकल बंद। रोहा बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाने पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपलं। एनडीआरएफने झांजरोळी इथल्या 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल वाहून गेला। अनेक पर्यटक अडकले। क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका। मुंबईतल्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं। दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 7 वर। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर।